तुमचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का? कारण एक दोन नव्हे तर मोठ्या 9 बँका बंद होणार आहेत. तुमची बँक कायमची बंद होणार? 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा. 9 बँका बंद होणार असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरू लागलाय. या मेसेजनं सगळ्यांची झोप उडाली. राज्यातील बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे. बघा, पुढच्या 2 दिवसांमध्ये या 9 बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आज आरबीआय बँकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील बँकेच्या खातेधारकांना पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 9 बँकेमधून पैसे काढून घेण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचं बँक खाता या 9 बँकेपैकी कोणते एका बँकेमध्ये असेल आणि जर तुम्ही त्या बँक खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवलेली असेल तर ती रक्कम काढून घेण्याचे आव्हान आज सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, या 9 बँका कोणकोणत्या आहेत या ठिकाणी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्हाला या 9 बँका माहिती नसतील आणि यामध्ये जर तुम्ही थोडेफार तरी पैसे ठेवलेले असतील आणि एकदा का बँक बुडाली तर तुमचे सर्व पैसे आता बुडणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आता मी त्या 9 बँका सांगणार आहे. या 9 बँकेपैकी कोणते एका बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडून ठेवलेलं असेल तर तुम्ही सर्व या ठिकाणी पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे. पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये राज्यातील 9 मोठ्या बँका बंद होणार आहेत. आता जर तुमचं बँक खातं या 9 बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पुढच्या 2 दिवसानंतर या बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत. कारण राज्यातील 9 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आता बघा मित्रांनो, या ज्या 9 बँका बंद होणार आहेत तर या 9 बँका खूप जुन्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या 9 बँकांच्या शाखा आहेत. हजारो लोकांनी लाखो रुपये या बँकांमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता भीती पसरायला सुरुवात झालेली आहे. कारण सकाळपासून याची न्यूज आता पसरलेली होते. त्यामुळे खातेधारकांच्या मनामध्ये एकच प्रश्न तयार झालेला आहे की आमचे पैसे बुडणार का? तर ही भीती खातेधारकांच्या मनामध्ये आता घर करून बसलेले आहे. परंतु सरकारने सांगितले आहे की जे खातेधारक पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 9 बँक खात्यामधून पैसे काढून घेतील तर त्यांना त्यांचे पैसे सुखरूपरित्या घरी आता घेऊन येता येणार आहेत. परंतु जे नागरिक पुढील 2 दिवसानंतर पैसे काढायला जातील तर त्यांना पैसे काढता येणार नाहीत. कारण तशी तारीख आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आधी जाहीर केलेले आहे. आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या 9 बँका पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बँकेतून खातेधारकांना पैसे काढता येणार नाहीत. जर तुमचं बँक खातं या 9 बँकेपैकी कोणते एका बँकेमध्ये तुम्ही खातं खोलून ठेवलेलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सध्याची सर्वात मोठी वाईट बातमी ठरत आहे. बघा, तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावरती तुमचा हक्क आहे तर ते पैसे आता काढता येणार नाहीत. कारण मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या 9 बँकांवरती आता कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत आणि याचा थेट परिणाम तुमच्या पैशांवरती आता होणार आहे. आता बघा, तुमच्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. कारण पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 9 बँका कायमस्वरूपी बंद होणार आहेत. मग या 9 बँका बंद होणार आहेत तर या 9 बँका कोणकोणत्या आहेत तर याची यादी आज प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. आता बघा मित्रांनो, पुढच्या 2 दिवसांमध्ये 9 बँका बंद झालेल्या तुम्हाला दिसणार आहेत. मग त्या बँकेमधील तुमच्या पैशाचं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे काढता येणार की नाही? तुम्ही जर त्या बँकेमध्ये एखादी FD करून ठेवलेली असेल तर त्या FDचं काय होणार? त्या बँकेमध्ये साठवून ठेवलेल्या पैशाचं काय होणार? मित्रांनो, अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. पुढचे 2 दिवस सहज निघून जातील. तुम्हाला पुढच्या 2 दिवसानंतर या 9 बँकांना आता कुलूप लावलेलं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अर्जंटमध्ये आता जाणून घ्यावं लागणार आहे, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहेत. बघा, केंद्र सरकारने देशभरातील 43 बँका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील 9 मोठ्या बँका आता बंद होणार आहेत. तर या 9 बँकांवरती आता निर्बंध लावून त्या 9 बँका बंद करण्याचं ठरवलेलं आहे. बघा, महाराष्ट्र राज्यासहित अजून 11 राज्यांमध्ये ही कारवाई आता होत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 9 बँकांचा समावेश आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 9 बँका
बँका बंद होतील, या 9 बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे अशा लोकांच्या मनामध्ये आता भीती बसलेली आहे। त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला लगेच समजून सांगणार आहे की ज्या 9 बँका बंद होणार आहेत तर या 9 बँकांची नावे कोणकोणती आहेत, कारण सगळीकडे आता बातम्या पसरू लागलेल्या आहेत। आता या 9 बँका बंद होणार, त्यामुळे या 9 बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे। लोकांच्या मनामध्ये खूप मोठी भीती आता पसरलेली आहे की आता पैसे बुडणार। परंतु मित्रांनो 2 दिवसांच्या आधी जर तुम्ही तुमचे पैसे यामधून काढून घेतले तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही, परंतु पुढच्या 2 दिवसानंतर जर तुम्ही पैसे काढायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत, कारण या 9 बँकांना आता कुलूप लावण्यात येणार आहे। आता बघा मित्रांनो, विचार करायला गेला तर सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। तर हे पाऊल उचलण्याच्या मागे विविध कारणे आहेत। बघा, विचार करायला गेला तर 1975 सालापासून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने देशभरामधील असंख्य बँका बंद केलेल्या आहेत। यासोबत काही बँकांचं विलीनीकरण सुद्धा केलेलं आहे। 2017 सालामध्ये SBI बँकेचा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा या बँकांचं सहयोगी बँकेमध्ये विलीनीकरण झालेलं होतं। यामध्ये अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये, आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये, युनियन बँकेचं सिंडिकेट बँकेमध्ये, कॅनरा बँकेचं ओरियल बँकेमध्ये, ओरिएंट बँकेचं युनायटेड बँकेमध्ये, तर अशा असंख्य बँकांचं विलीनीकरण झालेलं होतं। अशा बँका बंद झालेल्या होत्या। त्याच अनुषंगाने राज्यातील आता 9 मोठ्या बँका बंद होणार आहेत। या 9 बँकांचं आता विलीनीकरण होणार आहे। आता बघा, या 9 बँका आहेत तर या 9 बँकांच्या शाखा ग्रामीण भागात पण आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे खाते, ग्रामीण भागातील महिलांचे खाते, शेतकऱ्यांचे पीक विमा येतात तर ते खाते इतर गोष्टीसाठी या बँकेमध्ये भरपूर नागरिकांनी खाते खोलून ठेवलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही गावाकडील भागामध्ये राहत असाल, निमशहरी भागामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही सध्याची सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे, कारण की पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यातील 9 बँकांचं आता विलीनीकरण होणार आहे। याची नावे आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। बघा, भारतातील जवळपास 43 बँकांचं विलीनीकरण झालेलं आहे। त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील टोटल 9 बँका आहेत। मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमच्या पैशांचं काय होणार? तुम्ही एखादी FD खोलून त्या बँकेमध्ये काढून ठेवलेले असेल, कर्ज काढलेले असेल तर त्याचं काय होणार तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा मित्रांनो, या ज्या 9 बँका बंद केल्या जाणार आहेत तर या 9 बँका कशामुळे बंद केल्या जाणार आहेत आणि या ज्या 9 बँका बंद केल्या जाणार आहेत तर या 9 बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की बँकांची बँक जिला म्हटलं जातं ती बँक म्हणजे RBI बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर या RBI बँकेचे काही नियम असतात। या नियमांचे ज्या बँकेने पालन केले नाहीत तर अशा बँका RBI बँक बंद करत असते। म्हणजेच मित्रांनो, विचार करायला गेलं तर या ज्या 9 बँका बंद केल्या जाणार आहेत तर या 9 बँकेने RBIच्या नियमांचे पालन केलेले नाही, या RBI बँकेचे नियमांचे उल्लंघन केलेले आहे। त्यामुळे या 9 बँका आता बंद केल्या जात आहेत। या 9 बँकांचं आता विलीनीकरण केलं जात आहे। मग या 9 बँका कोणकोणत्या आहेत, तुम्ही खातेधारक असाल तर तुम्ही काय करायचं आहे याची माहिती सुद्धा सांगत आहे, जेणेकरून तुमचे पैसे सुखरूपरित्या तुम्ही काढून घरी घेऊन याचाल। परंतु जे नागरिक, जे खातेधारक या बातमीकडे दुर्लक्ष करतील मग त्यांच्या पैशांचं काय होणार? त्यांनी एखादी FD काढून ठेवलेली असेल, मग त्यांच्या FDचं काय होणार याविषयी सुद्धा माहिती आता देत आहे। तर बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात। बघा, या ज्या 9 बँका आहेत तर या 9 बँकांच्या भरपूर शाखा आहेत, ज्याच्या जास्तीत जास्त शाखा ग्रामीण भागामध्ये राहत आहेत। बघा, जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल, निमशहरी भागामध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये राहत असाल आणि जर तुमचं बँक खातं या 9 बँकेपैकी असेल, जर तुमचं बँक खातं 9 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल आणि त्या खात्यामध्ये तुम्ही थोडेफार पैसे ठेवलेले असतील, त्या बँकेमध्ये एखादी FD करून ठेवलेले असेल किंवा तुम्ही कर्ज काढलेले असेल तर त्या कर्जाचं काय होणार, त्या FDचं काय होणार आणि ठेवलेल्या रकमेचं काय होणार याची माहिती सुद्धा आता देत आहे। तर बघा मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून RBI बँकेला निर्बंध लावण्यात आलेले होते। RBI बँकेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील आतापर्यंत 43 बँकांचं विलीनीकरण झालेलं आहे। विचार करायला गेला तर 1975 सालापासून महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशामधील भरपूर बँकांचा
विलिनीकरण झालेलं आहे। स्टेट बँक ऑफ इंडियापासून ते पोस्ट बँकेपर्यंत ज्या ज्या काही बँका आहेत तर त्या सर्व बँकांचं आता विलिनीकरण झालेलं आहे। मग मित्रांनो, या ज्या 9 बँका आहेत तर या बँका कशाप्रमाणे आता बंद होणार आहेत, मग तुम्ही काय करायचं आहे, 2 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे याविषयी माहिती देऊन टाकत आहे। परंतु जर विचार करायला गेला तर आज सकाळपासून ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। कारण याच्या अगोदर राज्यातील भरपूर अशा बँका बंद झालेल्या आहेत। राज्यातील भरपूर बँका बंद झाल्यामुळे भरपूर जे खातेधारक होते तर त्या खातेधारकांचे पैसे याच्या अगोदर बुडलेले आहेत। त्यामुळे परत एकदा खातेधारकांच्या मनामध्ये आता भीती पसरलेली आहे। भरपूर खातेधारकांना वाटत आहे की बँका आता पळून जाणार, आपले पैसे बुडणार, आपल्या एफडीचं काय होणार। तर मित्रांनो, काळजी करू नका। एकंदरीत सरकारच्या माध्यमातून या 9 बँकेतील खातेधारकांना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत, या 9 बँकांचं विलिनीकरण होणार आहे। तर विलिनीकरण होणार आहे म्हणजे काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। आता बघा मित्रांनो, विचार करायला गेला तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यासहित संपूर्ण देशभरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरपूर शाखा आहेत। विचार करायला गेला तर 22,000पेक्षा जास्त शाखा या SBI बँकेच्या आहेत। यानंतर पोस्ट बँका आहेत, या पोस्ट बँकेच्या सुद्धा भरपूर शाखा आहेत। यासोबत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, तर अशा ज्या बँका आहेत तर या बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। मग मित्रांनो, कोणत्या बँका खरोखर बंद होणार आहेत, कोणत्या बँका सुरळीतपणे सुरू राहणार आहेत, मग तुम्ही काय करायचं आहे, तुमचे पैसे कधी काढून आणायचे आहेत, आज जर या बँकांवरती हे निर्बंध लावलेले आहेत, हे निर्बंध का लावलेले आहेत याविषयी सुद्धा आता माहिती देऊन टाकत आहे। तर बघा मित्रांनो, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये खातं खोलून ठेवत असतात आणि प्रत्येक जण खातं खोलल्यानंतर त्या बँकेमध्ये थोडी तर रक्कम ठेवत असतात। काही खातेधारक त्या बँकेमध्ये FD करून ठेवतात, काही खातेधारक त्या बँकेमध्ये कर्ज उचलत असतात। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये खातं खोलेलं असेल, कर्ज काढलेलं असेल, तुम्ही त्या बँकेमध्ये व्यवहार केलेले असतील आणि जर तुमचं बँक खाता त्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही काय करायचं आहे याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे। मग ज्या 9 बँका आता बंद केल्या जाणार आहेत, 9 बँकांचं विलिनीकरण केलं जाणार आहे, तर ते कशा पद्धतीने केलं जाणार आहे याविषयी आता माहिती देत आहे। का मित्रांनो, आपल्या संपूर्ण देशभरामध्ये भरपूर बँका आहेत। आता संपूर्ण देशभरामधील कोणकोणत्या बँका आता बंद केल्या जाणार आहेत, खऱ्या अर्थाने कोणत्या बँकांचं विलिनीकरण केलं जाणार आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु मित्रांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, सकाळपासून बातम्या पसरलेल्या आहेत, त्यामुळे खातेधारकांच्या मनामध्ये आता चिंता पसरलेली आहे। भरपूर खातेधारक विचार करत आहेत की आपले पैसे बुडणार, आपले पैसे बुडणार, आपल्या कष्टाचे पैसे असेच वायाला जातील, सरकारच्या चुकीमुळे हे पैसे आपले वायाला जातील। तर अशा प्रकारे संपूर्ण खातेधारकांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। गावखेड्यापासून ते शहरी भागापर्यंत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। मग मित्रांनो, एकंदरीत ज्या 9 बँकांचं आता विलिनीकरण केलं जात आहे, ज्या 9 बँका आता सरकारकडून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंद केल्या जात आहेत, तर त्या बँका कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। बघा, राज्यातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी ही सर्वात मोठी अर्जंट सूचना म्हणावी लागेल। कारण खातेधारकांनो, 9 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल, त्यामध्ये पैसे ठेवलेले असतील, FD ठेवलेले असतील, तर तुमच्या मनामध्ये काळजी, चिंता या ठिकाणी पसरणार आहे। कारण आपले पैसे हे आपल्या कष्टाचे पैसे असतात, आपण बँकेमध्ये सुरक्षितरित्या ठेवत असतो। परंतु ज्या ठिकाणी आपण सुरक्षित पैसे ठेवलेले आहेत, जर त्याच बँका बंद पडल्या तर आपल्या पैशाचं काय होणार हे आपल्या मनामध्ये पसरत असतं। तर बघा मित्रांनो, एकंदरीत सोशल मीडियावरती मागच्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। या बातम्यांचा मी आढावा घेतलेला आहे। मग या बँका कशा प्रमाणामध्ये बंद होणार आहेत की नाही, या बँकांचं काय होणार आहे याचीच माहिती आता देत आहे। बघा, आमच्या रिपोर्टमध्ये असं समोर आलेलं आहे की या ज्या 9 बँका आहेत या 9 बँकांचं विलिनीकरण झालेलं होतं। म्हणजेच या 9 बँका जुन्या होत्या, तर या 9 बँकांचं मोठमोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झालेलं होतं। विचार करायला गेलं तर बघा, काय होतं असतं की ज्या ज्या छोट्या छोट्या बँका आहेत तर त्या छोट्या छोट्या बँका एकत्र येतात आणि त्याची मोठी बँक होत असते। त्याच पद्धतीने जी SBI बँका आहेत तर या SBI बँकेमध्ये छोट्या छोट्या बँका ॲड झालेल्या आहेत आणि त्यांचे एक मोठी बँक तयार झालेली आहे, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। अशा प्रमाणामध्ये भरपूर बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे। त्यामुळे सध्याला काळजी करू नका, ही बातमी जुनी होती, परंतु तुम्हाला माहिती देणं गरजेचे